हॅलो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण कंडिशनल स्टेटमेंट्स बघणार आहोत. त्याआधी कंडिशनल स्टेटमेंट्स म्हणजे नक्की काय ते आपण समजून घेऊ. तर कंडिशनल स्टेटमेंट्स म्हणजे थोडक्यात आपण एखादी कंडिशन असेल, ती कंडिशन चेक करतो. त्या कंडिशनचे दोन पार्ट्स कन्सिडर करतो, ट्रू आणि फॉल्स पार्ट. जर ट्रू असेल कंडिशन तर आपण एक ॲक्शन परफॉर्म करतो आणि जर फॉल्स असेल तर सेकंड ॲक्शन परफॉर्म होती. आता त्यामध्ये मेनली 4 टाईपचे कंडिशनल स्टेटमेंट्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे इफ स्टेटमेंट. आज आपल्याला सुरुवातीला आपण इफ स्टेटमेंटपासून सुरुवात करू. इफ स्टेटमेंट्समध्ये आपण एक कंडिशन जी आहे ती कंडिशन चेक करू शकतो. जर ती कंडिशन ट्रू असेल तर आपण एक ॲक्शन परफॉर्म करू शकतो. जर आता इफचा जर आपण सिंटॅक्स बघितला, इफ स्टेटमेंट सिंटॅक्स बघा, इफ त्यानंतर इथं आपल्याला ब्रॅकेटमध्ये घ्यायची कंडिशन, त्यानंतर जे कर्ली ब्रॅकेट आहे त्यामध्ये लाईन ऑफ कोड टू बी एक्झिक्युटेड इफ कंडिशन इज ट्रू. म्हणजे जर इथली ही जर कंडिशन जर ट्रू असेल तरच ह्या ब्लॉकमधला जो काही कोड आपण करणार आहे तो काय होईल, एक्झिक्यूट होईल, रन होईल. अदरवाईज काही रन होणार नाही. डायरेक्टली प्रोग्राम नेक्स्ट लाईनला जाऊन, म्हणजे याच्यानंतर जी काही लाईन असेल त्या लाईनला जाऊन एक्झिक्युशन स्टार्ट होईल. जर ही कंडिशन जर ट्रू असेल तर हा कोड एक्झिक्यूट होईल, अदरवाईज हा कोड एक्झिक्यूट होणार नाही. हे आहे इफ लूप. आता इफ लूप ज्यावेळेस आपण इफ लूपचा प्रोग्राम करतो त्यामध्ये आपण इफची एक कंडिशन टाकू शकतो किंवा मल्टिपल इफ पण घेऊ शकतो. आता आपण एक इफचं एक्झाम्पल बघू लगेच. बघा, हा इफसाठी एक प्रोग्राम केलेला आहे. त्यामध्ये आपण जसं आधी प्रोग्राम येते त्या पद्धतीने आपला HTML टॅग घ्यायचा, हेड टॅग, टायटल टॅगमध्ये मी टाकला इफ स्टेटमेंट, त्यानंतर स्क्रिप्ट टॅग घेतला आहे, त्यानंतर एक व्हेरिएबल घेतलं आहे एज नावाचं, ठीक आहे, आणि काय केलं आहे, एज इज इक्वल टू 19 किंवा 19 घेतलं इथं. त्यानंतर आता इफ स्टेटमेंट टाकलं बघा, इफ, आणि इथंही आहे कंडिशन, ठीक आहे, ही काय कंडिशन, इफ एज इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18, ठीक आहे, कंडिशन टाकली इफ एज इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18. त्यानंतर ब्रॅकेटमध्ये टाकला आहे, मेसेज टाकला आहे डॉक्युमेंट डॉट राईटमध्ये लायसन्स कॅन बी इश्यूड. म्हणजे काय केलं आहे, कंडिशन घेतली आहे की जर एज घेतला आपण, एज हे काय पाहिजे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18, म्हणजे 18पेक्षा जास्त वय असेल तर आपण काय करू शकतो, लायसन्स इश्यू करू शकतो, असा मेसेज प्रिंट केला आहे, ठीक आहे. इफ बघा, आपण जसं आता आपण इफचा कंडिशन आणि सिंटॅक्स बघितला, कंडिशन त्यानंतर हा कोड एक्झिक्यूट होतो. जर आता ही कंडिशन जर ट्रू असेल तर हा कोड एक्झिक्यूट होईल, ठीक आहे. आता बघा, कंडिशन काय आहे, एज इज ग्रेटर दॅन इक्वल टू 18. आता एजची व्हॅल्यू किती घेतली आपण, 19, म्हणजे 19 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18, म्हणजेच काय, कंडिशन ट्रू होते, म्हणजे हा कोड काय होईल, एक्झिक्यूट होईल, ठीक आहे. त्यानंतर आपण अजून एक इफ घेतला आहे. आपण अशा प्रकारे मल्टिपल इफ पण घेऊ शकतो, ठीक आहे. इफ घेतला आहे, इफ एज इज लेस दॅन 18, एज जर 18पेक्षा कमी असेल तर काय केलं, मग एक मेसेज टाकला लायसन्स कॅन नॉट बी इश्यूड, म्हणजे लायसन आपण देऊ शकत नाही, असा एक मेसेज टाकला. हा एक प्रोग्राम केला आहे. आता इथं किती आहे, एज 19, म्हणजेच काय होईल, 19 हे पहिलीच कंडिशन, पहिला इफच काय होईल, ट्रू येईल. इथं डायरेक्टली मेसेज प्रिंट होईल लायसन्स कॅन बी इश्यूड, आणि ही कंडिशन काय होईल, फॉल्स येईल, म्हणजे फॉल्स आल्यानंतर हा मेसेज एक्झिक्यूट होणार नाही, म्हणजे आपल्याला डिस्प्ले होणार नाही. जर मी इथं चेंज केलं, इथं जर काहीतरी 16 केलं तर मग काय होईल, फर्स्ट कंडिशन फॉल्स येईल, हा मेसेज एक्झिक्यूट होणार नाही. ही जी कंडिशन आहे ती एक्झिक्यूट ट्रू होईल आणि हा मेसेज काय होईल, एक्झिक्यूट होईल, आपल्याला डिस्प्ले होईल. आपण हा प्रोग्राम लगेच रन करून बघूया. तर इफ लायसन्स कॅन बी इश्यूड, का बरं आला इथं, सॉरी, तर इथं हा सेव्ह केलेला नाही मी, मला आपण सेव्ह पहिले 19 जी व्हॅल्यू होती त्यामुळे तो सेव्ह आला आहे. आता त्याला मी सेव्ह केलं आहे, कंट्रोल एसनी सेव्ह केलं आहे, त्याला मी आता रन करून बघू. हां, लायसन्स कॅन नॉट बी इश्यूड, ठीक आहे. का बरं, कारण की तर मी कहते 16, जर 16 असेल तर ही कंडिशन फॉल्स येईल, हा मेसेज एक्झिक्यूट होणार नाही. पण 16 इज लेस दॅन, म्हणजे 16 इज लेस दॅन 18, सो दॅट्स वाय दिस कंडिशन इज बी true and the message will be executed and printed on a screen. Let's change the value of age. Now we can take value 19, so, and save this program and execute again or run it.
ओके, लायसन्स कॅन बी इश्यूड. म्हणजे अशा पद्धतीने इफचा तुम्ही करू शकता. त्यानंतर इफ झालंय, त्यानंतर नेक्स्ट जो आपला स्टेटमेंट आहे ते आहे इफ एल्स स्टेटमेंट. आता आपल्याला बघायचं इफ एल्स स्टेटमेंट. बघा आताच आपण इफ बघितलं, त्याचाच नेक्स्ट आहे इफ एल्स. सेकंड पार्ट जो आहे कंडिशनल स्टेटमेंटमधला इफ एल्स स्टेटमेंट. सिंटॅक्स बघा, इफ कंडिशन, इथे एक कंडिशन असेल, ही कंडिशन चेक होईल. कंडिशन जर ट्रू असेल तर हा पार्ट एक्झिक्यूट होईल. लाईन्स ऑफ कोड टू बी एक्झिक्युटेड इफ कंडिशन इज ट्रू. जर कंडिशन ट्रू असेल तर हा पार्ट एक्झिक्यूट होईल. एल्स लाईन्स ऑफ कोड टू बी एक्झिक्युटेड इफ कंडिशन इज फॉल्स. बघा आता ही जी कंडिशन असेल, कंडिशन एकच देतो आपण, आणि कंडिशन दिल्यानंतर इथं ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, बरोबर. जर कंडिशन ट्रू असेल, ही कंडिशन जर ट्रू असेल तर हा पार्ट एक्झिक्यूट होईल, बरोबर. फर्स्ट इफचा पार्ट एक्झिक्यूट होईल. अदरवाईज एल्स कंडिशन जर फॉल्स असेल तर हा पार्ट एक्झिक्यूट होईल. सेकंड पार्ट एल्सचा पार्ट एक्झिक्यूट होईल. डायरेक्टली आपण याला प्रोग्राममध्येच बघू. सिंटॅक्स फक्त महत्त्वाचा आहे, सिंटॅक्स सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. मग याचा प्रोग्राम बघूया आपण. सेम HTML हेड टॅग वगैरे सर्व घेतले. त्यानंतर एक व्हेरिएबल घेतलं आपण, एज व्हेरिएबल. जो आधीचा प्रोग्राम आपण घेतला त्यालाच आपण आता जिथं दोन इफ टाकले होते तिथं आता आपण इफ एल्स वापरतोय. इफ व्हेरिएबल घेतला एज इज इक्वल टू 16. इफ एज इज ग्रेटर दॅन इक्वल टू 18. इफ एज इज ग्रेटर दॅन इक्वल टू 18 देन डॉक्युमेंट डॉट राईटमध्ये काय केलं, लायसन्स कॅन बी इशूड. जर कंडिशन ट्रू असेल तर मेसेज प्रिंट होईल, लायसन्स कॅन बी इशूड. एल्स फॉल्स असेल तर लायसन्स कॅन नॉट बी इशूड. ओके, बस एवढंच केलं आहे. आता याला पण आपण एकदा एक्झिक्यूट करून बघू. इफ एल्स, ओके बघा, लायसन्स कॅन नॉट बी इशूड. आता लायसन्स कॅन नॉट बी इशूड का आलं आहे, ओके, काय इथं एज 16 आहे. एज इज ग्रेटर दॅन इक्वल टू 18. आता आहे का 16 इज लेस दॅन 18. सो दिस कंडिशन विल बी फॉल्स. ओके, इथं काय केलं, ग्रेटरचं कंडिशन टाकलं आपल्याला, म्हणजेच ही कंडिशन फॉल्स झाली आहे, म्हणजे हा पार्ट एक्झिक्यूट होणार नाही. लगेच काय होईल, एल्सचा पार्ट एक्झिक्यूट होईल. आणि एल्समध्ये काय आहे, लायसन्स कॅन नॉट बी इशूड. दॅट्स वाय हिअर इज प्रिंट लायसन्स कॅन नॉट बी इशूड. सेम हिअर वी कॅन चेंज द व्हॅल्यू ऑफ एज. सपोज वी कॅन टेक 21. So now condition will be checked here. If age is greater than or equal to 18. Now the value of age is 21. So the condition is checked. 21 is greater than equal to 18. The condition is true and the first part of if is or if part is executed, license can be issued. We can save this program and run the script. License can be issued. Okay, that's the if else statement. Now next is our conditional statement is if else if statement. बघा if else if चा सिंटॅक्स बघू आपण. पहिले सिंटॅक्स समजून घेऊ. म्हणजे पहिले आहे इफची कंडिशन. आता इफ एल्स इफ म्हणजे काय, आपल्याला मल्टिपल टाइम्स आपण इफ यामध्ये वापरू शकतो, इफ एल्स वापरू शकतो. बघा इफ कंडिशन, ठीक आहे, इफ घ्यायचा आहे, त्यानंतर कंडिशन्स. आता जर इफची कंडिशन घेतली आपण, त्यानंतर इथं काय आहे ते बघू आपण. लाईन ऑफ कोड टू बी एक्झिक्युटेड इफ कंडिशन 1 इज ट्रू. कंडिशन 1 इज ट्रू. इथं काय घेतली आपण, कंडिशन 1. जर फर्स्ट कंडिशन जर ट्रू असेल, फर्स्ट कंडिशन जर ट्रू असेल तर काय होतं, फर्स्ट पार्ट एक्झिक्यूट होतो, बरोबर. ही जर कंडिशन ट्रू असेल तर हा पार्ट एक्झिक्यूट होईल. अदरवाईज जर फॉल्स असेल तर काय होतं, सेकंड पार्टमध्ये येईल. म्हणजे इथं इफ एल्स इथं येईल कंट्रोल आणि ही कंडिशन चेक होईल. सेकंड कंडिशन चेक झालं तर काय होईल, लाईन्स ऑफ कोड टू बी एक्झिक्युटेड इफ कंडिशन 2 इज ट्रू, बरोबर. जर आता ही जर कंडिशन जर ट्रू असेल तर हा पार्ट एक्झिक्यूट होईल. ठीक आहे, फर्स्ट कंडिशन चेक केली, ती जर ट्रू असली तर हा पार्ट एक्झिक्यूट झाला, तिथंच तो स्टॉप होईल. अदरवाईज जर फॉल्स असेल तर सेकंड पार्टमध्ये येईल, सेकंड पार्टमध्ये चेक करेल सेकंड कंडिशन जर ट्रू असेल तर हा पार्ट एक्झिक्यूट होईल. अदरवाईज जर फॉल्स असेल तर, आता बघा फॉल्स असेल तर एल्स लाईन्स ऑफ कोड टू बी एक्झिक्युटेड इफ कंडिशन 1 इज फॉल्स. कंडिशन 1 इज फॉल्स. ऑल्सो कंडिशन 2 इज फॉल्स. ओके, बघा पुन्हा आता एल्समध्ये कधी येतो बघा. इफ कंडिशन 1 इथं चेक केली, हा झाला ट्रू असेल तर हा ट्रू पार्ट एक्झिक्यूट होईल. ठीक आहे, ट्रू असेल तर हा पार्ट एक्झिक्यूट झाला. अदरवाईज फॉल्स असेल तर काय होईल की
नेक्स्ट कंडिशन चेक होईल, किंवा आपण याला असं पण असं पण म्हणू शकतो, फर्स्ट कंडिशन चेक झाली तर ती जर फॉल्स असेल तरी हा एल्सचा पार्ट एक्झिक्यूट होऊ शकतो, आणि इफ एल्स सेकंड कंडिशन चेक झाली तरी पण याची जर कंडिशन ट्रू असेल तर हा पार्ट एक्झिक्यूट होईल, अदरवाईज एल्स पार्ट. म्हणजे जर दोन्हींच्या कंडिशन फॉल्स आल्या तर हा एल्सचा पार्ट एक्झिक्यूट होईल. आता याचं आपण एक्झाम्पल बघू. बघा इथं व्हेरिएबल घेतले, 1 व्हेरिएबलचं नाव घेतलं आणि 2 व्हेरिएबलचं नाव घेतलं, व्हॅल्यू दिलं 10 आणि 20. इफ 1 इज इक्वल टू 20, ठीक आहे. इफ 1 इज इक्वल टू 20 म्हणजे याला कम्पेअर केलं आहे 10 आणि 20ला. आता ही जर कंडिशन ट्रू असेल, आताच आपण सेंटेन्स बघितला, कंडिशन जर ट्रू असेल तर हा पार्ट एक्झिक्यूट होईल. काय होईल मग इथं 10 इज इक्वल टू 20 असं प्रिंट होईल जर असेल तर. अदरवाईज काय होणार आहे, डायरेक्टली एल्सचा पार्ट एक्झिक्यूट होणार आहे, बरोबर. मग आता जर एल्सचा पार्ट, एल्समध्ये इथं ही कंडिशन चेक होईल. नेक्स्ट 1 इज लेस दॅन 2 इथं चेक होईल, म्हणजे 10 इज लेस दॅन 20. काय होईल इथं कंडिशन ट्रू येईल, बरोबर. मग हा पार्ट एक्झिक्यूट होईल, ठीक आहे. हा पार्ट एक्झिक्यूट होईल. जर आता नंतर जर नसती, जर फॉल्स असेल तर मग हा जो एल्सचा जो पार्ट आहे तो एक्झिक्यूट झाला असता. आता बघा पुन्हा एकदा हा प्रोग्राम बघा. आपण 10 घेतली तर फर्स्ट इथं चेक होईल, काय येईल कंडिशन फॉल्स. कंडिशन फॉल्स आली, नेक्स्ट कंडिशन पण चेक होईल, ठीक आहे. नेक्स्ट कंडिशन पण चेक होईल. नेक्स्ट कंडिशनमध्ये 10 इज लेस दॅन 20, कंडिशन इज ट्रू, that's why this part is executed, okay, and program is terminated. Now we can run this script. Okay, आला 10 is less than 20. का बरं 10 is less than 20? इथं फर्स्ट कंडिशन फॉल्स झाली पण सेकंड कंडिशन काय झाली, ट्रू झालेली. आता जर आपण इथं व्हेरिएबल चेंज केली, तर जर 30 केलं आपण तर काय होईल बघू. तर आपण सेव्ह करू आणि रन करू पुन्हा. काय ना 30 इज ग्रेटर दॅन 20. आता का बरं इथं ही कंडिशन काय झाली फॉल्स, इथं पण ही कंडिशन पण झाली फॉल्स, आणि थर्ड कंडिशनला डायरेक्टली येऊन तो काय झाला एक्झिक्यूट झाला. या दोन कंडिशन चेक केला आणि इथं मग झाला 30 इज ग्रेटर दॅन 20, कारण की इथं इक्वल पण नाही आहे आणि लेस पण नाही. जर आपण पुन्हा चेंज केलं, इथं काय केलं आपण 20 केलं, मला आपण सेव्ह करू आणि रन करू पुन्हा. 20 इज इक्वल टू 20, कारण की फर्स्ट कंडिशन काय झाली तर फर्स्टला ट्रू झाली आणि हा पार्ट एक्झिक्यूट झाला. अशा पद्धतीने होता तुमचा इफ एल्स इफ. नेस्टेड इफ स्टेटमेंट सिंटॅक्स बघूया आपण. इफ कंडिशन 1 इथं फर्स्ट कंडिशन असेल इफमध्ये, त्यानंतर लगेच आपण दोन्ही पण यामध्ये इफमध्ये इफ घेतोय, म्हणून इथं काय होईल पहिला सपोज आता फर्स्ट कंडिशन आहे त्याचा काहीतरी कोड असेल, तो होईल लाईन ऑफ कोड टू बी एक्झिक्युटेड इफ कंडिशन 1 इज ट्रू. म्हणजे जर फर्स्ट कंडिशन जर ट्रू असेल तर काय होईल हा पार्ट फर्स्ट पार्ट एक्झिक्यूट होईल. त्यानंतर काय होईल सेकंड कंडिशन. आता बघा इथं हा ब्रॅकेट्सवरती ध्यान ठेवा, फर्स्ट ब्रॅकेट घेतलंय त्यामध्येच लगेच इफ घेतलं, म्हणजे इफमध्ये इफ आहे म्हणून आपण त्याला काय म्हणतो नेस्टेड इफ म्हणतोय. मग इफ सेकंड घेतलाय इफ, त्यामध्ये सेकंड कंडिशन टाकले लाईन ऑफ कोड टू बी एक्झिक्युटेड इफ कंडिशन 2 इज ट्रू. 2 इज ट्रू म्हणजे सेकंड कंडिशन जर ट्रू असेल तर काय होईल हा पार्ट एक्झिक्यूट होणार आहे सेकंड. त्यानंतर आपण ह्या इफला इथं क्लोज केलंय. फर्स्ट इफ इथं बघा फर्स्ट इफ ओपन केला तो क्लोज केला, त्यानंतर हा जो आउटर इफ आहे त्याला पण आपण क्लोज केलं, त्यानंतर आपण एल्स पण घेऊ शकतो. अशा पद्धतीने हा नेस्टेड इफचा सिंटॅक्स आहे. आपण याचा प्रोग्राम बघू. बघा एक व्हेरिएबल घेतलाय मी आय, त्याची व्हॅल्यू 10 दिली, त्यानंतर इफ घेतलाय फर्स्ट इफमध्ये घेतलाय आय इज इक्वल टू 10 फर्स्ट कंडिशन, त्यानंतर त्याचा मेसेज टाकला डॉक्युमेंट डॉट राईट आय इज इक्वल टू 10, ठीक आहे. जर आयची व्हॅल्यू जर 10 असेल तर आय इज इक्वल टू 10. त्यानंतर सेकंड इफ घेतलाय, बघा आता इथं हा ब्रॅकेट ओपन आहे, इथं क्लोज केलेलं नाही याला. सेकंड इफ घेतलाय, त्यानंतर आय इज लेस दॅन 20 सेकंड कंडिशन टाकली आणि पुन्हा एक मेसेज टाकला आय इज स्मॉलर दॅन 20. त्यानंतर एल्स घेतला. आता बघा इथं हा इफ इथं क्लोज केला इफला, आणि हा जो आउटर इफ आहे याला पण क्लोज केलं आणि त्यानंतर घेतला एल्स, ठीक आहे, आणि नंतर एल्सचा एक मेसेज टाकलाय. आता हा प्रोग्राम कसा एक्झिक्यूट होईल बघा, त्याचा फ्लो कसा असेल. इथं आयची व्हॅल्यू आहे 10 म्हणून आयची व्हॅल्यू जी 10 आहे 10 इज इक्वल टू 10 कंडिशन काय होईल ट्रू, आणि हा पार्ट डायरेक्टली काय होईल एक्झिक्यूट होईल, ठीक आहे. त्यानंतर सेकंड कंडिशन पण चेक होईल आय इज लेस दॅन 20,
मग आयची व्हॅल्यू काय 10 10 इज लेस दॅन 20 म्हणून काय होईल हा पार्ट पण एक्झिक्यूट होईल. मग इथं काय होईल आय इज स्मॉलर दॅन 20 कारण 10 इज स्मॉलर दॅन 20 सो दिस पार्ट विल बी एक्झिक्युटेड. इथं जर व्हॅल्यू जर 30 असती तर काय झालं असतं 30 इज इक्वल टू 10 हा पार्ट काय झाला असता एक्झिक्यूट झाला नसता. सेकंड कंडिशन पण चेक झाली असती 30 इज लेस दॅन 20 ही कंडिशन पण फॉल झाली असती. हा पार्ट पण एक्झिक्यूट झाला असता डायरेक्टली एल्समध्ये आला असता आणि इथं मेसेज प्रिंट झाला असता आय इज ग्रेटर दॅन 20 म्हणजे 30 काय आहे ग्रेटर आहे असा मेसेज इथं एक प्रिंट झाला असता. आता हा प्रोग्राम आपण काय करू रन करून बघू. नेक्स्ट इफ आय इज आता प्रोग्राम इथं काय फर्स्ट आयची व्हॅल्यू 10 आहे म्हणजे 10 इज इक्वल टू 10 काय प्रिंट होईल आय इज 10 बरोबर. इथं झालं प्रिंट आय इज 10. त्यानंतर सेकंड इथं हाई कंडिशन पण चेक होईल 10 इज लेस दॅन 20 कंडिशन ट्रू झाली हा पार्ट पण काय होईल एक्झिक्यूट होईल आणि आय इज स्मॉलर दॅन 20 बघा इथं आय इज स्मॉलर दॅन 20 हा पार्ट एक्झिक्यूट झाला. आता जर आपण 10 ची व्हॅल्यू चेंज केली तर आयची व्हॅल्यू जी आहे ती आपण जर सपोज केली 30 बघा आता याला आपण सेव्ह करू. सेव्ह केल्यानंतर याला रन करू ठीक आहे. आय इज ग्रेटर दॅन 20 म्हणजेच काय झालं हा जो इथं हा पार्ट पण एक्झिक्यूट झाला नाही हा पार्ट पण एक्झिक्यूट झाला नाही डायरेक्टली एल्सचा पार्ट एक्झिक्यूट झाला आहे ठीक आहे. अशा पद्धतीने तुमचे आजचे जे होते ते होते सर्व जे काही कंडिशनल स्टेटमेंट्स झालेले आहेत. ओके थँक्यू स्टुडंट्स.